नमस्कार बागायतदार मित्रांनो, मी आहे राहुल जगताप. स्वागत करतोय तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती. बागायतदार मित्रांनो, काही दिवसापासून आपण सोशल मीडियावर बघतोय, काही शास्त्रज्ञांच्या तोंडून ऐकतोय की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या पण पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ असा की टोटल 15 दिवस सलग पावसाची शक्यता आहे. तो पाऊस उघडतो ना उघडतोय तो लगेच नोव्हेंबरचे सुरुवातीच्या आठवड्यातले काही दिवस पुन्हा डबल पावसाची शक्यता आहे. जर सलग इतक्या वेळा पाऊस झाला तर यावर्षी सर्वात जास्त अडचण येऊ शकते, ती म्हणजे डावणी मिल्ड्यूची. बागायतदार मित्रांनो, पोग्यामध्ये जर सलग पाऊस पडला तर आपण 8 दिवसांमध्ये आपल्या घरामधल्या सर्व पावडरी फवारून देतो. परिणाम स्वरूपी नंतर मारायला ज्यावेळेस खरंच अडचण असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये राहत काहीच नाही. त्यामुळे डावणी मिल्ड्यूला प्लॅन करावा लागेल यावर्षी नियंत्रणात आणण्यासाठी. डावणी मिल्ड्यूला समजून घ्यावं लागेल एक्झॅक्टली डावणी मिल्ड्यू येतोय कुठून. बागायतदार मित्रांनो, डावणी मिल्ड्यू हा वातावरणाशी संबंधित रोग आहे. ज्यावेळेस हवेमधली जी सापेक्ष आर्द्रता आहे ती 75च्या पुढे आणि 90च्या मध्ये गेली तर मात्र डावणी मिल्ड्यूचं जे इन्फेक्शन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती पसरतं. आर्द्रतेबरोबर दिवसाचं कमाल तापमान हे सरासरी 22 ते 24च्या पुढे आणि 36च्या आतमध्ये असेल तर मात्र डावणीच्या वाढीला प्रसाराला खूप मोठी परिस्थिती आणि चांगली परिस्थिती निर्माण होते. बागायतदार मित्रांनो, या वातावरणामध्ये डावणीचे इन्फेक्शन दर 6 तासाला डबल होत जातं. त्यामुळे त्यावेळेस डावणी नियंत्रणात आणणं फार अवघड होऊन जाणार आहे. याकरता डावणीचं इन्फेक्शन बागेमध्ये बाग छाटण्यापूर्वी रोखणं महत्वाचं आहे. याकरता आपण एक 2-3 उपाययोजना करू शकतो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बागायतदार मित्रांनो, आज जर आपण इथ्रेल मारायला जाणार असाल तर एकदा बागेमध्ये जाऊन बघा, शेंडाच्या कोवळ्या फुटीवरती आपल्याला डावणीचे चट्टे पाहायला मिळतील. आता हे जे चट्टे आहेत हे चट्टे बागेमध्ये डावणीचं इन्फेक्शन करायला कारणीभूत ठरणार आहे. डावणी मिल्ड्यू हा आता झू स्पोर आणि ऊ स्पोर, थोडक्यात सांगायचं झालं तर बी ची अवस्था आणि बी मधून बाहेर पडलेली अवस्था, ह्या दोन अवस्थेमध्ये आता बागेमध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेस तो बी अवस्थेमध्ये असतो किंवा स्पोर अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस त्याला मारणं असं कोणतंही बुरशीनाशक नाहीये जे त्याला मारू शकतं. मात्र तो बाहेर पडायची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपण डावणीचा इनॅक्युलमला किंवा त्या स्पोरला मारू शकतो. त्यामुळे आता बागेमध्ये असणारं जे लाईव्ह इन्फेक्शन आहे ते आपल्याला लवकरात लवकर कमी करावं लागेल किंवा त्याला निर्बीजीकरण करावं लागेल. याकरता आपल्याला इथ्रेल मारल्यानंतर 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर 1% बोर्डोचा फवारा आपल्याला बागेत यावर्षी घ्यायचे. 1% बोर्डो ज्यावेळेस आपण बागेमध्ये फवारू त्यावेळेस जे लाईव्ह इन्फेक्शन आहे किंवा जे चालू घडीचं डावणी मिल्ड्यू आहे त्याचे स्पोर बऱ्यापैकी कमी होऊन जातील. मात्र पुढे 2-3 दिवस सलग पाऊस झाल्यानंतर ते डबल उठणार आहेत. याकरता छाटण्यापूर्वी 2 दिवस आधी पुन्हा एकदा 1% बोर्डोचा फवारा आपल्याला घ्यायचे. त्यावेळेस मात्र बरीचशी पानं खाली पडणार आहेत आणि पानं खाली पडल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा तो बोर्डो उडणार आहे. त्यामुळे बोर्डोचं मिश्रण पानाच्या वरती चिकटलेलं असणार आहे. ज्यावेळेस सापेक्ष आर्द्रता 75च्या पुढे जाईल, ज्यावेळेस डावणीचं इनॅक्युलम त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळेस बोर्डो हा त्याला मोठा अडसर निर्माण करणार आहे आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन खालून नवीन फुटीवर जाण्याचा जो धोका आहे तो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे. बागायतदार मित्रांनो, एकदा का आपण बाग छाटली त्यानंतर ज्यावेळेस आपण पेस्ट करायला जाणार आहे त्यावेळेस आपण पेस्ट मध्ये M45 घेतो ते यावर्षी खात्रीशीर घ्या. 1 लिटर पाण्याला 5 ग्रॅम या प्रमाणामध्ये M45 पेस्ट मध्ये टाका. छाटून झालं की आपण एक विचार करतो की डावणीचं जे पहिलं इन्फेक्शन दिसतं, सर्वसाधारण फेलफूट काढल्यानंतर एक 4 दिवसानंतर बागेमध्ये फक्त एका ओलांड्यावर 2 किंवा 3 ठिकाणीच डावणीचा डाग दिसतो आणि पुढच्या 5-6 दिवसात तो संपूर्ण बागेमध्ये दिसायला चालू होतो. याचा अर्थ असा होतो जो पहिला दिसतो तो फक्त 3 ते 4 ठिकाणी दिसतो. मग हा सुरुवातीच्या
चारच ठिकाणी का दिसतो, या पाठीमागचं खरं कारण शोधणं महत्वाचं आहे. तो सर्वच ठिकाणी एका वेळेस दिसायला पाहिजे होता, पण तो तसा दिसत नाही. याच्या पाठीमागचं खरं कारण आहे की बागेमध्ये अर्ली फुटीवरती तो तयार झालेला असतो. आपण दरवर्षी इथ्रेल मारतो. इथ्रेल मारल्यानंतर ज्या नवीन फुटी निघतात किंवा ज्या नवीन डोळे लीक होतात, जे आपण सरासरी सगळे डोळे 80-90% 7व्या-8व्या दिवशी फुटायला निघतात. मात्र 5व्या-6व्या दिवशी काही डोळे लीक होतात, त्याच्यातून 3 पाणी अवस्था येऊन जाते. अशा फुटींवर मात्र आपण 3ऱ्या-4थ्या दिवशी चांगला फवारा कोणत्याही बुरशीनाशकाचा घेत नाही. त्यामुळे जो पाऊस पडतो त्या फुटींवर किंवा दव पडतं त्या दवामधून किंवा पावसामधून ह्या नवीन फुटीवरती ज्या लीक झालेल्या आहेत अशा 3 ते 4 फुटींवरती फक्त डावणीचे स्पोर तयार होतात आणि डावणीचं इन्फेक्शन तयार झालेलं असतं. ते इन्फेक्शन फक्त 4 फुटींवर पुढे जाऊन आपल्याला फेल काढल्यानंतर 4 दिवसांनी दिसू लागतं. याकरता छाटल्यानंतर 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी फक्त आपल्याला 2 तास वेळ देऊन जेवढ्या सर्व अर्ली फुटी आहेत, झाडावरती फक्त 3 ते 5च अर्ली फुटी असणार आहेत, त्या सर्वच्या सर्व एकसारख्या पुसून घ्यायच्या. पुसल्यानंतर त्याच्यावरती 0.5% बोर्डो मिश्रणाचा एक फवारा त्याच्यावरती मारून द्यायचे. हा फवारा मारल्यानंतर राहिलेलं एखाद्या ठिकाणचं जे इन्फेक्शन आहे ते सुद्धा कव्हर होऊन जाणार आहे. बागायतदार मित्रांनो, डावणे मिल्ड्यूचा धोका हा बागेत येण्यापूर्वी कमी करणं महत्वाचं आहे. त्यानंतर खूप महागडे हात घेऊन आपल्याला त्याला नियंत्रणात आणावं लागेल. ह्या बेसिक 2 गोष्टी केल्या. चुना मिरचूचे 2 हात आधी घेतले, 1 हात नंतर घेतला आणि अर्ली फुटी जर पुसून घेतल्या तर खात्रीशीर सांगतो जवळजवळ 50 ते 70% डावणे मिल्ड्यूचा धोका आपण इथंच कमी करणार आहे. याकरता विशेष आपण खर्च पण येणार नाहीये. एका ॲक्रोबॅटच्या हातमध्ये ह्या 3 चुना मिरचूचे हात आपण मारणार आहे. त्यामुळे ह्यासाठी वेगळा आपल्याला खर्च पण आपण काढणार नाही आहोत. त्यामुळे एक गोष्ट आपण प्रयत्न करणं महत्वाचं आहे की या 2 बेसिक गोष्टी या वर्षी आपल्याला करायच्या. बोर्डोचे स्प्रे घ्यायचे आणि अर्ली फुटी पुसून घ्यायचे. बागायतदार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या नवीन कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाका. धन्यवाद.